नमस्कार. माझं नाव आरती पाटील. मी गेल्या 1 वर्षापासून कॅन बायोसिसमध्ये ॲज अन असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. कॅन बायोसिसमध्ये पाहायचं झालं तर सेल्स टीममध्ये ही जवळपास 13 ते 14 लोकांची टीम आहे. त्याचबरोबर आपली टीम ही सेल्स कोऑर्डिनेशन त्याचबरोबर सेल्स ऑपरेशनमध्ये काम करते. यामुळे काय होणार आहे, की पुढे जाऊन आपल्या म्हणजे डीलर्स रीच असेल किंवा फार्मर रीच असेल, हे एक वाढणार आहे आणि त्याच्यामुळे सेल जनरेट होण्यासाठी मदत होणार आहे. तर अशा प्रकारे पाहायचं झालं तर मायक्रोबियल कंपनी असल्या कारणामुळे शेतकऱ्यांना शाश्वत शेती करण्यासाठी याचा फायदा होतो आणि त्याचबरोबर डीलर्स लोकांना सुद्धा एक चांगल्या प्रकारची संधी मिळते कॅन बायोसिस बरोबर काम करण्याची. कॅन बायोसिस ही प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करते आणि वेळोवेळी त्यांना प्रोत्साहन देण्यास मदत करते. तुम्हा सर्वांना कॅन बायोसिसच्या सेल्स टीमकडून 19व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी सुप्रिया मसवडे. मी 6 महिन्यांपासून इथे रिकव्हरी आणि लीगल डिपार्टमेंट हँडल करत आहे. सर्वात प्रथम आपल्या सर्वांना 19व्या वर्धापन दिनाच्या खूप शुभेच्छा. कंपनीबद्दल सांगायचं झालं तर कंपनीमध्ये एटिकेट्स, मोरल्स या बेसवर कंपनी चालते. टीम वर्क खूप चांगला आहे, कंपनीचे मोरल्स आहेत आणि कंपनीचं टार्गेट खूप मोठं आहे, त्यामुळे इथे इंडिव्हिज्युअल ग्रोथ व्हायला प्रत्येकाला हेल्प होती. जेव्हा रिकव्हरीच्या कामासाठी मी महाराष्ट्रानंतर UP, हरियाणा, पंजाब, गुजरात, MP अशा स्टेट्समध्ये जेव्हा फोन करते तेव्हा कंपनीबद्दल लोकांना खूप आपुलकी आहे. कंपनीचे प्रॉडक्ट्स लोकांना खूप आवडतात. सुडो झालं, ताबा झालं, याच्यासाठी लोक आपल्याबरोबर काम करण्यासाठी खूप उत्सुक असतात. जेव्हा कुठली इनोव्हेटिव्ह आयडिया असते त्याला संदीपा मॅडम, राहुल सर वेळोवेळी सपोर्ट करतात. इथून पुढे येणारे खूप सारे वर्धापन दिन आपण एकत्र साजरे करूयात अशी अपेक्षा करते. धन्यवाद. नमस्कार, मी सचिन वैद्य. गेली 9 वर्ष कॅन बायोसिस अकाउंट्समध्ये कार्यरत आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांना कॅन बायोसिसच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा. गेल्या 9 वर्षात कॅन बायोसिसमध्ये काम करत असताना बरेच छोटे मोठे बदल घडून येताना दिसले, ज्यामुळे आज आपण सर्व संदीपा मॅडमच्या मार्गदर्शनाखाली इथवर येऊन शकलो आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. अकाउंट डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाल्यास आज अकाउंट डिपार्टमेंटमध्ये 6 यंग लोकांची टीम कार्यरत आहे, जे सगळे त्यांच्या प्रोसेस आणि कामात खूप एक्सपर्ट आहेत, ज्यामुळे आज आपल्याला SAPला ट्रान्सफॉर्म होताना खूप मदत होते आहे. तसेच त्या सर्वांचे इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन पण छान होत असल्याने वेगवेगळ्या प्रोसेस आणि SOP डेव्हलप करायलाही मदत होते आहे. आपल्या कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल अकाउंट्स डिपार्टमेंट आणि फायनान्स डिपार्टमेंटतर्फे आपले आभार मानतो व कंपनीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. Good afternoon everyone. As we gather here today to celebrate the 19th Foundation Day for Kyan Biosis, it is my honor to share with you the glimpse of export as well as B2B, the global presence, recent certifications as well as the exciting future plans. In the realm of B2B, Kyan Biosis has forged strong alliances with Bayer, Syngenta and have fostered mutually beneficial relationships with big companies since a long time. Through our dedication and commitment, our valued partners like Syngenta and Bayer are consistent of doing business with us since a long time. Further, we are actively taking trials with 2 seed companies. We are in discussion with 5 companies for nutrition as well as pest management portfolios. Expanding our horizons beyond the borders, Kyan Biosis has established significant relationships in the international business. Our commitment to excellence has enabled us to penetrate in diverse markets. We have been exporting to 5 countries, namely Australia, Dominican Republic, Zimbabwe, Zambia, Turkey, as well as USA. Now, going further, we are in discussion with Desangos team as well. With the presence of Desangos in Kyan Biosis, I'm sure that the global footprint of Kyan Biosis will be stronger than ever. Further, we are dealing with companies like Fine Chemicals, Alpha Bio, Agronaturalist, Desangos Adjuvant team, Desangos Brazil team for our footprint to get expanded in the export market. Moreover, I would like to announce that Kyan Biosis has attained OMRI as well as EcoCert as well as their international certifications. In OMRI, we have registered 4 nutrition-based products in USA, as well as we have registered EcoCert for our pest management as well as nutrition-based management products. In conclusion, I am immensely proud of our achievements thus far.
and excited about the near future, and I am excited to be a part of Canbiosis team, and I wish all the best to the team. Thank you. Hi everyone, I'm Mandash Marathe, Assistant Manager HR Canbiosis. First of all, I would like to wish everyone a very happy Foundation Day. My association with Canbiosis has been extremely fruitful. I would say it was much educational than being fruitful because as being from a non-agriculture background, I learned various aspects as pertaining to the biological field, as well as in terms of conducting various interviews fourfolds, which has majorly added a lot of value addition in my own profile. Apart from the fact that here the work ethics and the culture which we follow has been extremely favorable for all the employees, and I would rather like to thank all the senior management who have taken favorable measures and steps for making the workplace homely. Now, speaking about rather than I don't want to sound more like an HR person, but my experiences I just wanted to share with you all. As we take interviews of various candidates, it's a thorough learning process for all of us. We get to learn various aspects pertaining to the agriculture, as well as their expertise and whatever achievements they have done in farmland. What we learned is that gone are those days when when illiteracy and poverty used to obstruct them from using new and scientific techniques. But today's farmer, I feel, is more literate, more educated, not in terms of education I'm saying, but literate in terms of awareness. So he is much aware, as well as he feels that he wants a change basically, and change lies in Canbiosis. And I wish all the best for all the team members, my colleagues, my teammates, that we all together will thrive for a better future and for the betterment and upliftment of all the farmers of India. Thank you very much. Hi, my name is Ajinkya Pawar and I'm working with Canbiosis since last 1.5 years. Canbiosis is one of the pioneers in the field of biologicals, and the products which Canbiosis have given to the agri industry, those products have really helped the farmers, to increase the productivity of the soil as well as the crops. As an HR, I feel that this department has been a backbone of the company since many years, and the department has given some very good employees to Canbiosis company. To be very honest, my daily roles and responsibilities are to take care of the employee grievances, manage the compliance related issues, as well as taking care of the payroll, recruitment, and other formalities and trainings pertaining to HR. Add on more and more aspects of training the employees through their, in terms of what skills they are requiring, whether it is technical or as well as something which has to do with an added, exposure to an external source, which will help them to really prosper in their career. Thank you so much. नमस्कार, मी पूजा शिंदे, असिस्टंट मॅनेजर ऑफ एक्सटेन्शन, मार्केटिंग अँड ॲडवायझरी टीम. कॅनबायोसिसमध्ये मी 2021 साली जॉईन झाले. कॅनबायोसिसमध्ये मी आणि माझी टीम शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध मार्गांद्वारे अविरत काम करत आहोत. शेती करताना पिकावरती येणाऱ्या समस्या, शेतीतील किडी, रोग, तसेच त्याच्यावरती त्यांच्या उत्पादनात वाढ कशी करता येईल यावरती अचूक मार्गदर्शन देण्याकरता आम्ही प्रयत्न करत असतो. तसेच आपल्या प्रगतीपथावरील बॅकबोन असणारी आपली फील्ड टीम यांच्यासोबत हँड होल्डिंग करून त्यांना कंपनीची ब्रँडिंग इमेज हायलाईट करण्यासाठी मार्केटिंग टीम काम करत आहे. आपले टेक्निकल एक्सपर्ट
डायरेक्ट शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन संवाद साधतात. तसेच भविष्यात आपण डिजिटल ॲग्रोनॉमी विंगद्वारे त्या एरियामध्ये आपण पोहोचू शकलो नाही त्या एरियामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करू. या 19व्या वर्धापन दिनाच्या निमित्त मी आणि माझी टीम कॅनबायोसिसला हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या मार्गदर्शक संदीपा मॅम यांना विश्वास देतो की येणाऱ्या काळातही असेच काम करून आम्ही नवीन शिखरे गाठण्याचा प्रयत्न करू. आम्ही सर्व मिळून आपले मार्गदर्शक MD संदीपा मॅम यांना विश्वास देतो की येणाऱ्या काळातही असेच काम करून आम्ही नवीन शिखरे गाठण्याचा प्रयत्न करू आणि आशा करू येणाऱ्या सिल्वर जुबलीपर्यंत आपण सर्व मिळून कॅनबायोसिसला एक नवीन उंचीवरती घेऊन जाऊ. धन्यवाद. Congratulations everyone for the 19th Foundation Day of Canbiosis Private Limited. I am Akhil Vidyaran representing Bioprocess and Production Department. पिछले साल में हमारा काफ़ी अचीवमेंट्स हो चुका है डिपार्टमेंट के हिसाब से. पहली बार हमने 2% से बैचेस विद 100% ऑफ क्वालिटी हमने निकाल ली है. इसकी वजह से एक्सपोर्ट का बड़े कंटेनमेंट्स हमें जल्दी से जल्दी देने का मौका मिला है. हमने 95% बैचेस का A+ बैचेस हमने मेंटेन किया है और हमारा डिस्काउंट रेट इज लेस दैन 0.5%. इसकी वजह से हमारा प्रोडक्टिविटी काफ़ी अच्छा सा बढ़ गया है. एंड 2 ml वाइल से 2000 लीटर का बैच हमने प्रोड्यूस किया है. वो हमारा सबसे बड़ा अचीवमेंट है बायोप्रोसेस डिपार्टमेंट में पिछले साल का. तो हमारा डिपार्टमेंट का वर्क जो भी है वो सब सक्सेसफुली शेड्यूल करने से हमारा यूटिलाइजेशन ऑफ वेसल्स काफ़ी ज़्यादा बढ़ गया है. इसकी वजह से हमारा प्रोडक्टिविटी ऑफ कल्चर इंक्रीज करने का मौका मिल गया है. एंड इसकी वजह से जो भी डोमेस्टिक प्रोडक्ट्स, B2B प्रोडक्ट्स और एक्सपोर्ट प्रोडक्ट्स हमें टाइमली देने का वक्त मिल गया. साथ ही अगले साल हमारा प्रोडक्शन का टारगेट्स अचीव करने के लिए हमने नया फर्मेंटर वेसल्स को परचेज कर रहा है. सो बाय द अराइवल ऑफ दिस फर्मेंटर वेसल्स आवर प्रोडक्टिविटी विल बी इंक्रीज्ड by 2 times, 1 times. इसकी वजह से हमारा प्रोडक्शन टारगेट्स हम रीच कर सकते हैं एंड विद क्वालिटी एंड टाइम नो एक्टिविटीज हम इंश्योर कर सकते हैं. Safety is also we are taking care of with this increase in the productivity of culture. The aim of both the departments is to achieve the maximum productivity with more quality and by increasing the time-bound activities and claiming the safety. हमारे डिपार्टमेंट का ऑब्जेक्टिव है कि क्वांटिटी विथ क्वालिटी, टाइम बाउंड एंड सेफ्टी. सो ये चारों ऑब्जेक्टिव्स के ऊपर हम काम करते हैं. सो विश यू ऑल सक्सेस फॉर द नेक्स्ट ईयर फॉर अचीविंग द ग्रेटर टारगेट्स. थैंक यू सो मच. Good evening, Canbiosis team. I would like to thanks to introduce myself and my team. My name is Vijay Savade, this is Kriti Lagan and this is Kata Pataraki. We are working as a team and I would like to thanks Canbiosis for this great foundation day. Thanks. Heartily congratulations to our Canbiosis for 19th Foundation Day. I am very happy to I am working in Canbiosis. माझं नाव दत्ता प्रतीक आहे. मी स्टोअरमध्ये काम करतोय आणि 5 महिने झाले तुम्हाला काम करून आणि 19व्या फाउंडेशन दिनानिमित्त कॅनबायोसिसला शुभेच्छा. Good evening, Canbiosis. Myself Vishal Rai. I joined Canbiosis in February 2024 as Assistant Supply Chain Manager, and he is my colleague Nitin, and he is Supply Chain Executive. And we are very happy to congratulate Canbiosis for 19th Foundation. मेरा नाम नितिन पवार है. मैं सप्लाई चेन एग्जीक्यूटिव के लिए काम करता हूँ और कंपनी को 19 फाउंडेशन डे की बात करता हूँ. सर्वप्रथम कॅनबायोसिस कुटुंबातील सगळ्यांना 19व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर अजय दक्षेपी, R&D विभागात शेती आणि मातीच्या संरक्षण आणि संतुलनासाठी उपयुक्त असणाऱ्या सूक्ष्मजीवांची उत्पादनासाठी जी किण्वन प्रक्रिया असते त्या किण्वन प्रक्रियास ऑप्टिमाइज करण्यासाठी जी प्रक्रिया असते त्यावर मी काम करत आहे.
आपल्या कॅनव्हासेसच्या उत्पादनांची गुणवत्ता सुधारणे आणि त्या उत्पादनांमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या वाढवणे यासाठी नवीन फॉर्म्युलेशन विकसित करणे हे माझ्या कामाचा दुसरा भाग असणार आहे. त्या व्यतिरिक्त आपल्या कॅनव्हासेसचे जे आधीचे प्रोडक्ट आहेत त्यांची गुणवत्ता सुधारणे, त्याचबरोबर नवीन उत्पादनांची निर्मिती करणे हे आमच्या R&D विभागाचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. त्याचबरोबर आपल्या उत्पादनांद्वारे शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ मिळवून देता येईल हे आमच्या कामाचा मुख्य उद्देश असणार आहे. 19व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर शुक्लांगी. मी कॅनव्हासेसच्या R&D डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. माझा आतापर्यंतचा रिसर्चचा अनुभव शेतीकरता प्रत्यक्षात उपयोगात आणता येणार आहे हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव आहे. आम्ही आता R&D डिपार्टमेंटमध्ये आतापर्यंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जीवाणू व बुरशींच्या वेगवेगळ्या प्रजातींचा खोलवर अभ्यास करून त्या निरनिराळ्या ठिकाणी व निरनिराळ्या पिकांमध्ये कोणत्या पद्धतीने वापरता येऊ शकतील, जेणेकरून शेतीवर जो हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम होत आहे तो टाळता येईल या दृष्टीने आम्ही अभ्यास करत आहोत. यामुळे आता आपल्याला आपले उपलब्ध असलेले वेगवेगळे प्रोडक्ट्स निरनिराळ्या किंवा नवीन स्वरूपात शेतकऱ्यांपर्यंत आणता येणार आहेत. याशिवाय आम्ही काही कॉलेजेस बरोबर नवीन जीवाणूंच्या प्रजाती शोधण्याकरिता एकत्रितरित्या काम चालू केले आहे. ह्या नवीन जीवाणूंच्या प्रजाती वापरून आपल्याला नवीन प्रोडक्ट्स मार्केटमध्ये उपलब्ध करून देता येणार आहेत. याशिवाय कॅनव्हासेसच्या टायप ज्यांच्याबरोबर झाला आहे त्या डी-सँडोजच्या एका कंपनीकरता लागणाऱ्या जीवाणूंचा ऑप्टिमायझेशनचा जो काही अभ्यास आहे तो आतापर्यंत आम्ही पूर्ण केला आहे व होपफुली आपल्याला या जीवाणूंच्या प्रजातींचं उत्पादन करण्याचे आपल्याला प्रत्यक्षात उत्पादन करता येऊ शकेल ही खात्री आहे. सर्वांना 19व्या फाउंडेशन डेच्या शुभेच्छा. मी रश्मी हावळ क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये गेली 4 वर्ष काम करीत आहे. आपण आपले सर्व प्रोडक्ट्स FCO आणि CRB नॉर्म्सनुसार चेक करतो आणि त्याच्यामध्ये जीवाणूंची संख्या स्पेसिफिकेशनपेक्षा जास्त ठेवतो, जेणेकरून आपल्या प्रोडक्ट्सची शेल्फ लाईफ मेंटेन राहते. आपण आपले प्रोडक्ट्स मदर कल्चरपासून ते फिनिश प्रोडक्टपर्यंत प्रत्येक स्टेपला त्याची क्वालिटी चेक करतो. आपण आपले जीवाणू -80 डिग्री फ्रीझरला मेंटेन करतो. त्याची वायबिलिटी -80 डिग्री फ्रीझरमध्ये कन्सिस्टंट राहते आणि आपले सर्व जीवाणू आपण जेनेटिकली आयडेंटिफाय करून घेतलेले आहेत. येत्या काही नवीन वर्षामध्ये आपण निरनिराळे इन्स्ट्रुमेंट्स आणि मशिनरीजद्वारा किंवा ट्रेनिंग मॉड्यूल अरेंज करून आपण आपल्या प्रोडक्ट्सची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.